साहेब आता काय पोझिशन आहे? आता ते आलते माझ्याकडे, त्या तुम्हाला मी व्हॉट्सअपला बी टाकलं होतं ते तक्रार लक्षवेधी. मी काल साहेबाला भेटलो जिल्हाधिकारी म्हणजे द्या मेटे साहेबांना त्या लक्षवेधी लावा आणि बाहेर निघून. राज्यात खूप मोठा विषय साहेब हा. सगळं पहिल्यांदा मी तक्रार दिल्यामुळे ही सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेब मला काल स्वतः म्हणले तुमच्यामुळेच ती जिल्ह्याची सगळी चौकशी लागली, तुमचं अभिनंदन. म्हणलं मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करू. माझं म्हणणं होतं किंवा खरे माणसं कोण आहेत त्यांना ह्याचा लाभ भेटला पाहिजे. खोट्याला द्या तर ठीक आहे पण ती खऱ्याला बी द्या. आता काय पोझिशन आहे त्याची? मग आता ती मॅडम आलती ती सकाळी माझ्याकडे, मी बघते मी करते काय विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत असते. म्हणलं कर, मला काय करायचं ती. मी जर विनयभंग केला असेल तर माझ्या गुन्हा दाखल करतील ना. म्हणजे तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत असते. तुझ्या नवरा म्हणला मी बघून घेतो, आमच्याकडे आमदार आहेत. अच्छा हो, माझ्याकडे बाप्पा रेकॉर्डिंग आहे सगळी. बर. आणि आपण जे खोटं कोणतंच करत नाही ना. जे काय वस्तू तिची जर चूक नसेल तर तिचं काहीच होणार नाही तिचं. कारण चालेल ना, पाठवतो. तहसीलदारला त्या मॅडम ती म्हणली मी साहेबाकडे जाणारच आहे, मेटे साहेबाकडे. तिला ती विचारा तुम्ही काय काय बोललात म्हणावं, विनयभंगाचा गुन्हा दाखल करते का म्हणले म्हणावं. तुमच्याकडे सबूत आहे तिच्याकडे सगळे. ती म्हणली माझ्याकडे बी रेकॉर्डिंग आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. मी एक शब्द तिला आडोतीर बोललो नाही, आरोतीर बोललो. उलट ती मलाच बोलली तू असा तू तसा. ठीक आहे मॅडम म्हणलं तुम्ही पदाधिकारी शासनाचे, त्यामुळे मी तुम्हाला आडोतीर बोलत नाहीये. इतकं बोललो तिला मी. पण आता मला माहिती पुढे काय काय होणार आहे, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने बोललो. ठीक आहे, सांगतो तुला, बोलतो. चालेल चालेल. ते लक्षवेधी लावायची साहेब त्याची. राज्यातल्या जिल्ह्यातल्या खूप मोठ्या लोकांचा विषय हा, मोठा विषय. ठीक आहे ठीक आहे, चालेल ठीक.